नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जय श्रीराम. हो, खूप दिवसानंतर तुमच्यासमोर येत आहे. काही खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे, तुमच्याशी चर्चा करायची आहे. यामुळे आज मी इथं आलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालता मुद्द्याचं बोलूयात. माझा आजचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना. हो, तुम्हाला वाटत असेल आता ही पण याच्यावर काहीतरी हास्यकल्लोळ हास्य जत्रा करणार, पण नाही, तसं काहीच नाही आहे. मला ह्या मुद्द्यावर खूप सिरियस पॉईंट तुमच्याशी डिस्कस करायचा आहे. साधारण 1 महिन्यापासून ह्या विषयाचा थोडा अभ्यास करते मी. याच्यातनं काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, ज्या तुमच्यापर्यंत आणि आपल्या गव्हर्नमेंटपर्यंत मला पोहोचवायच्या आहे. काय आहे ही लाडकी बहीण योजना? तर ही योजना आहे आपल्या लाडक्या मुख्यमंत्रींच्या लाडक्या बहिणींसाठी. तर याच्यावर माझा थोडासा आक्षेप आहे का आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? यांचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ह्या योजनेचे. ते वाचल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे का ही योजना सर्व महिलांसाठी नाही आहे. काही अशा महिला आहेत याच्यात का ज्यांच्यासाठी ही योजना आहे. माझा त्याबद्दल काहीही आक्षेप नाही आहे. तुम्ही त्या महिलांना ही योजना देता आहे, पण फक्त प्रश्न इतकाच आहे, जर ह्या योजनेला तुम्ही माझी लाडकी बहीण योजना असं नाव दिलेलं आहे, तर याचा अर्थ तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत यातील सगळ्या महिला तुमच्या लाडक्या पाहिजे. मग तुम्ही असं मतभेद का करताहेत आमच्यामध्ये? त्याच्यात काही प्रायोरिटीज आहे. याच्यात गव्हर्नमेंट सर्वंट नको, 4 व्हीलर नको. ह्या गोष्टी जर इन्क्लूड असेल तर मग त्या बहिणींना ही योजना मिळणार नाही. परत इथे एक मुद्दा आहे, तुम्ही लाडकी बहीणमध्ये असा भेदभाव का करता आहात? मी तर माझ्या कोणत्याही भावात भेदभाव करत नाही. इव्हनली कोणतीही महिला आपल्या भावांमध्ये भेदभाव करत नाही. भाऊ गरीब असला, श्रीमंत असला किंवा मुख्यमंत्री असला तरी प्रेम बहिणीचं हे तितकंच असतं. असं नसतं का गरीब भाऊ आहे तर याला आपण 2000ची राखी घेऊयात किंवा 2000चं गिफ्ट घेऊया. श्रीमंत आहे ते याला काय 500 पण दिलेच चालतं. आणि मुख्यमंत्री म्हटलं तर मुख्यमंत्री भाऊ आहे तर मग याला काय दिलं नाही दिलं सगळंच चालतं. असं नसतं आमचं. आम्ही सगळ्या भावांना प्रेम सारखं करतो. हां, ही गोष्ट मान्य आहे ना की ठीक आहे, तो गरीब आहे, माझ्याकडनं काही एक्स्ट्रा मदत त्याला होत असेल तर मी करेल. बट मी ही जी गोष्ट करेल ती मी माझ्या बाकीच्या भावंडांना नाही सांगणार. का? कारण की त्यांना थोडंफार वाईट वाटेल. मग तुम्ही आमच्या बहिणींमध्ये असा भेदभाव का करता आहात? अशाच ह्या लाडक्या बहीण योजनेवरच्या मुद्द्यावर बोलायला मी तुमच्यासमोर येत जाणार आहे. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ लाईक करा, सगळीकडे शेअर करा आणि माझ्या लाडक्या भावांमध्ये असं नाही म्हणणार का स्पेशली यांना, सगळ्या लाडक्या भावांना पाठवा. पण माझे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे, अजितजी पवार आणि देवेंद्र फडणवीसजी ह्या सगळ्या माझ्या भावांना पण हा व्हिडिओ पाठवा. मला जसे सगळे भाऊ माझे लाडके आहेत तसंही तुम्हीही तुमच्या सगळ्या बहिणींना लाडकं करा, हीच माझी नम्र विनंती आहे. चला तर भेटूया ह्याच मुद्द्यावर बोलायला आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र.